नमस्कार, मी संदीप राणे, शहराध्यक्ष मीरा भाईंदर, महाराष्ट्र सेना. तुम्ही बघत असाल या ठिकाणी मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या वतीने काल महासभा झाली आणि हा शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे हे 30 वर्षापूर्वी लावण्यात आला, अनावर झालेलं त्याचं. तुम्ही बघत असाल या ठिकाणी त्याचं रिपेअरिंगचा घाट घातलाय. लक्षात घ्या, रिपेअरिंगच्या नावाने हा पुतळा हटवण्याचं षडयंत्र नगरपालिका करते. मी तुमच्या माध्यमातून सांगतो, हा पुतळा हटवण्याचं काम आणि जर नगरसेवकांनी या ठिकाणी आमदार जर घाट घात असतील तर आम्हाला तसं रोडवर उतरायला लागणार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत तडजोड नाही. लक्षात घ्या, यांची विटामण होता कामा नये. मीरा भाईंदर मध्ये असो की महाराष्ट्रामध्ये दुनियाभर मध्ये असो, या ठिकाणी पुतळा 30 वर्षापूर्वी लावला. त्याचा एक चांगला संदेश आणि हेरिटेज मध्ये जावं अशी प्रत्येक नगरपालिकेची आणि प्रत्येक जनसेवकाची इच्छा असते. लक्षात घ्या, पण इथे उलट आहे. मीरा भाईंदर मध्ये हा 30 वर्षापूर्वीचा जो पुतळा लावला तो हटवण्याचं काम करतायत. मी सन्माननीय नरेंद्र मेहता असतील, प्रताप सरनाईक साहेब असतील, यांना कळकळीची विनंती करतो, आवाहन करतो की या भूमिकामध्ये तुमचं भूमिका काय. आम्ही 2 दिवसात तुमच्या कार्यालयामध्ये येतोय आणि तुमची भूमिका आम्हाला लेखी स्वरूपामध्ये पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज बद्दल तुमचं म्हणणं आहे. लक्षात घ्या, त्यामुळे हा पुतळा हटवण्याचा घाट आपण घात असाल, आपल्या नगरसेवक असतील त्यांना समज घाला की या विचारात तुम्ही जर असाल तर तुम्हाला रस्त्यावर आम्ही उतरू. लक्षात घ्या, सन्माननीय राजसाहेब असतील, अविनाश जाधव साहेब असतील, संदीप देशपांडे साहेब असतील, राजू पाटील असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन होईल. लक्षात घ्या, महाराष्ट्रभर आंदोलन भेटेल, फक्त मीरा भाईंदर मध्ये सीमित राहणार नाही. लक्षात घ्या, त्यामुळे ह्याच्यावर काही कारवाई करताना ह्या विचार करा, कुठल्याही प्रकारचं तडजोड नाही. लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विटामाना जो करेल त्याला तसं उत्तर दिलं जाईल. लक्षात घ्या, जे नगरसेवक जे विरोध करतील त्यांच्या घरावर पण आम्ही धडक देऊ. लक्षात घ्या, रोडवर पण फिरायला आम्ही मागे पुढे तुम्हाला कसं फिरता ते बघू. लक्षात घ्या, त्यामुळे दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा या ठिकाणी संघर्ष अटल आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा परत एकदा सांगतो, तडजोड नाही. हा पुतळा इथे जायला पाहिजे. तुम्हाला सुशोभिंग करायचं असेल त्याच्या आजूबाजूला काय करायचं ते करा. मेट्रो तुम्हाला तर डोक्यात तुमच्या विचार 10 फूट 15 फूट मागे घेतला तरी चाललं असतं. लक्षात घ्या, पण तुम्ही इथे मुद्दामून केलाय असा आमचा जाहीर आरोप आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपली आपुलकी किती आहे. 2 दिवसात आम्ही तुमच्या कार्यालयामध्ये येतोय आणि तुमची भूमिका स्पष्ट करावी ही तुम्हाला प्रामाणिक इच्छा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.